और मैं पूरे मुसलमानों से, दलित बांधवों से भी अपील करता हूं कि इधर उधर आपका वोट जाना नहीं। सब लोगों ने अपना वोट मशाल की तरफ देना। जात पर न पात पर मोहर लगेगी मशाल पर। ये पूरी बात को सब में बोलना है। मैं आपको ऐलान करता हूं और आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण मनात कुठलाही संकोच ठेवू नका। आपली महापालिका सत्तेमध्ये येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे। फक्त तुम्हाला माझी हातून विनंती आहे की सगळ्यांनी कोणाच्या भूतथापाला बळी पडू नका। काय काही काही ठिकाणी आता राष्ट्रवादीकडून काय उभं टाकायचं मुसलमान। आता तिकडं अजितदादा तिकडं रोज उठले की त्या देवेंद्र फडणवीसच्या मोदीच्या मागे आणि इथले मुसलमान त्याच्या मागे। ही काय भूमिका आहे? हे कुठे ते संग्राम जगताप रोज मुसलमानाच्या विरोधात बोलायले, ते पडळकर तिथं रोज मुसलमानाच्या विरोधात बोलायले, तरी इथल्या मुसलमानाला राष्ट्रवादीचा फोड काय आला हे शोभांतिक आहे। म्हणून माझ्या मुसलमान बांधवांना मी विनंती करणार की तुम्हाला राष्ट्रवादीला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं। तुम्हाला द्यायचे काय तुम्ही ठरवा। अरे हम तो अकेले ही चल पडे थे, लोग आते गया और कारवा बनता गया। आम्ही जी सुरुवात केली राजकारणाची ती तुमच्या सगळ्याच्या विश्वासावर केली आणि आज आम्ही जे तुमच्या समोर उभे आहोत ते फक्त तुमच्यामुळे आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.